सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दुष्काळ भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले होते। दिलेल्या आश्वासनाची वचनपूर्ती करण्यासाठी वचनपूर्तीचे पहिले पाऊल म्हणून येत्या 5 वर्षात सोलापूर जिल्हा दुष्काळमुक्त करणार असल्याचे अभिवचन खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले। खासदार प्रणिती शिंदे या डोंगरगाव येथील साठवण तलावाच्या खोदाईच्या कामाच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होत्या। यावेळी EFI या संस्थेचे संस्थापक अरुण कृष्णमूर्ती, काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, ॲडव्होकेट रविकिरण कोळेकर, ॲडव्होकेट दत्तात्रय खडतरे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, आज या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून येत्या 5 तारखेपासून सोलापूर जिल्ह्यासह दुष्काळ पट्ट्यातील मंगळवेढा तालुक्याच्या 24 गावातील सर्व जलसंधारणाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे। माझ्या प्रयत्नातून मोहोळ, मंगळवेढा, अक्कलकोट तालुक्यात दुष्काळी भागात चेन्नई येथील एन्व्हायरमेंट फाउंडेशन ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने अंतर्गत जलसंधारणाची कामे सुरू केली जाणार आहेत। पर्यावरण प्रेमी ऑफ इंडिया संवर्धन आणि अधिवास पुनर्संचयन संस्था आहे, जी देशातील 18 राज्यांमध्ये कार्यरत आहे। यावेळी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, ॲडव्होकेट रविकिरण कोळेकर, शशिकांत सावंत, दत्तात्रय खडतरे, अनिल मोरे, मधुकर मोरे, अशोक लटके, ईश्वर बाबर, नंदकिशोर शिंदे, बिरू घोगरे, नवनाथ ढगे, विनायक माळी, बिट्टू खांडेकर, चंद्रकांत ढगे, हिरालाल शेख, पात्रे महाराज, मारुती पाटील, प्रशांत साळे, रविकिरण कोळेकर, राहुल घुले, सरपंच सरस्वती थोरबोले, उपसरपंच सारिका खांडेकर, दत्तात्रय कांबळे, रोहिदास कांबळे, हनुमंत सपताळे, राजू कांबळे, पंडितराव कांबळे, कमल बनसोडे, जयश्री कांबळे, गणेश शिलेदार, खंडू भरे, शंकर लेंगरे, दत्ता गवळी, नानासो कोळेकर, पांडुरंग नवत्रे, भास्कर कांबळे व ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।